तुम्ही जेव्हा नवीन घर घेताय म्हणजे तुमच्या आयुष्याची स्वप्न त्या घरामध्ये तुम्ही घालवण्यासाठी तिथे खरं तर येणार असता आणि ते घेण्यासाठी तुम्ही कमावलेले तुमचे मेहनतीचे पैसे असो तिथे तुम्ही लावणार असता. तर त्यावेळी तुम्ही घर घेताना प्रामुख्याने लीगल आणि सेफ्टी या दोन्ही गोष्टी बघितल्या. लीगल म्हणजे त्या बिल्डिंगचे परमिशन्स, म्युन्सिपल प्लॅन जो आहे तो अप्रूव्ड आहे का किंवा त्याने अप्रूव्ह केल्याप्रमाणे तिथे इम्प्लिमेंट होतोय का, ह्या गोष्टी प्रामुख्याने आपण बघितल्या पाहिजेत. म्हणजे पुन्हा जाऊन तुम्ही ते घर घेतल्यानंतर लीगल प्रोसेसमध्ये अडकायला नको. म्हणून तुम्ही बिल्डिंग प्लॅन मंजुरी किंवा तुमचे सगळ्या परमिशन्स ज्या असतील, रेराच्या काही गोष्टी असू शकतात, सर्टिफिकेशन ते आहेत का ते तुम्ही बघितले पाहिजेत. अन्यथा तुमचं जे काही केसेस आमच्याकडे येतात की बिल्डिंग छानपैकी चालू आहे पण मध्येच 6 महिने कामच बंद आहे, काहीतरी तिथे प्रॉब्लेम क्रिएट झालेला असतो. आणि असे केसेस आमच्याकडे आलेले आहेत की बँकेने त्यांचं लोन थांबवलंय. का थांबवलंय तर त्या बँकेला कळलंय की हे प्रोजेक्ट सध्या थांबलेलं आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही अडकू नये किंवा तुम्हाला नंतर मानसिक त्रास होऊ नये म्हणून तुम्ही त्या लिगल प्रोसेस पहिला बघितलं पाहिजे. आणि सेफ्टीच्या दृष्टिकोनातून विचाराल तर तुम्ही त्या बिल्डिंगचं प्रॉपर डिझाईन केलंय का, स्ट्रक्चरल कन्सल्टंट अपॉइंट करून त्याचं काम केलंय का, त्या साईटवरती सुपरवायझर किंवा इंजिनियर्स आहेत का जे क्वालिटीवरती कंट्रोल ठेवत असतात. ह्या गोष्टी तुम्ही पुढच्या सेफ्टीच्या किंवा बिल्डिंगच्या स्टेबिलिटीच्या दृष्टिकोनातून तुम्ही घर घ्यायच्या आधी विचार केला पाहिजे.